तर जय श्रीराम मित्रांनो, सकाळी बडा बसमध्ये बसलो तर पोटे भेटले, पोट्यासोबत बोललो, मग निघलो दुकानासाठी. बड्यापैकी दुकानात गेलो तर तिथं दुकानात गेल्याच कस्टमर त्यांना खुर्ची दाखवून दिली दादांना. मग भाऊ म्हणे जा म्हणे मोबाईल घेऊन जा म्हणे. मोबाईल घेतलो मस्तपैकी, बड्या दुकानात देऊन दिलं. मग होतं उभं, मग तिथं गोळ्या घ्यायसाठी गेलो, कारण डोकं दुखत होतं. तुम्ही पण भाऊच्या शॉपला व्हिजिट करा, भाऊ तुम्हाला कमी पैशात गोळ्या देऊन देते. मग तिथं आपला नामाभाई होता, नामाभाईसाठी बोलून घेतलं. भाई म्हणे ठीक आहे. मग निघलं मंचुरियन घ्यायसाठी म्हणजे आता आपला भाऊ होता ना, भाऊपाशी केलं. भाऊ मस्त घे इस्तो काढे मी फाटली माझी म्हणून नको काढू म्हणलं. मग नाश्ता घेतलं, मग निघलो मस्त की दुकानात आलो, खाऊन घेतलं. कस्टमर करणं चालू करून टाकलं मस्त की कस्टमर घेतलं करून घेतले. मग गेलो वापिस योगेश पाशी, कारण की आम्हाला जायचं होतं व्हॅलिडिटीसाठी. आमचं टोकन भेटत होतं, टोकनसाठी तहसीलमध्ये गेलो. टोकन घेतलं, मोठ्यापैकी दुकानात आलो. होता तर टाइमपास करून तेवढ्यात कस्टमर आणले, तर त्यांना मोबाईल देऊन दिला एका भाऊंना. आणखी एक भाऊ आले, त्यांना पण मोबाईल देऊन दिला. मग आणखी एक दादा आले, दादांना पण मोबाईल स्टँडचे गिरायक आणले, त्यांना स्टँड दाखवून दिला मस्तपैकी. मग होतं बसून. बरं थँक्यू मित्रांनो, तुम्ही मला बहुत सपोर्ट करताय. माझे 600-650 फॉलोअर कंप्लीट झाले. मग सुट्टी झाली तर तिथं आपला होता दीपक दादा बसून राहा म्हणलं. मग बस आली, भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.